मिनिटासाठी विचार करा, कधी असं झालंय का की तुम्ही जिंकता जिंकता हरलात? काल काहीच असंच झालं. थॉमस कप मध्ये काल काटेकी टक्कर झाली. एच.एस. प्रणॉय आणि आयुष शेट्टीने एकेरीचे आपले सामने जिंकून दाखवून दिलं की आम्ही कुणापेक्षा कमी नाहीये. पण बॅडमिंटनच्या कोर्टवर चीनचं नशीब थोडं जोरात होतं. भारताचा 3-2 असा पराभव झाला. भारतीय प्लेयर्स चीनची भिंत मोडू शकले नाही. अरे, भिंतवरून आठवलं, चेल्सीची ती द वॉल मानली जाणारी स्टार डिफेंडर मिली ब्राईट हिने निवृत्ती जाहीर केली. सो आता मैदानावर स्ट्रायकर्सला घाम फोडणारी मिली मैदानाबाहेर असेल, पण तिचे टॅकल आणि जोश चाहते कधीच विसरणार नाही. बाकी तुम्ही तर तयारच असाल. कशासाठी काय विचारताय? बुद्धिबळाच्या पटलावर आता मोठी चाल खेळली जाणार आहे. 17 जून पासून हाँगकाँग मध्ये रंगणारे फिडे वर्ल्ड टीम रॅपिड आणि ब्लिट्स चॅम्पियनशिप 2026. त्यातच IPLचा जलवा तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काल रात्री हैदराबादने मुंबईला 6 विकेट्सने हरवले. त्यामुळे आता मुंबईचे फॅन्स पुढच्या वर्षी बघू या मोडमध्ये गेलेत आणि आज गुजरात वर्सेस RCB भिडणार आहे. मित्रांनो, एका बाजूला विजयाचा जल्लोष असताना एक दुःखद बातमी सुद्धा आहे. ज्येष्ठ भारतीय गोल्फपटू विजय कुमार यांचं वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले. गोल्फच्या हिरवळीवर शांतपणे आपली जादू दाखवणारा एक खेळाडू आज हरपलाय.